नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण पनीर मोमोज कसे बनवायचे त्याची रेसिपी मी माझ्या पद्धतीने दाखवते. तर हा मी मैदा घेतलेला आहे. हा मी 20-25 मिनटं आधी मळून ठेवलेला आहे. मैदा हा मिक्स करून ठेवलेला आहे. मीठ घेतलेलं आहे. आपल्याला आलं आणि लसूण आणि त्याच्यात कढीपत्ता ते फोडणीसाठी घेतलेलं आहे. ही मी चवीसाठी म्हणजे आणि कलरसाठी तिखटपणाला मिरची पावडर घेतलेली आहे. हे मी पनीर घेतलेलं आहे. जेवढं मला हवं तेवढं मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी हा पाताचा कांदा म्हणजे जो पातवाला कांदा असतो हिरवा तो घेतलेला आहे. ह्याच्यात मी अंदाजे हे 2 ते 3 असे कांदे घेतलेले आहेत. एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे आणि छोटा कोबी म्हणजे त्यातला मी अर्धा कोबी घेतलेला आहे. हे बघा. त्याच्यानंतर मी गाजर घेतलेला आहे जेवढं मला हवं तेवढं. आणि हे आपले घरगुती मसाले राई जिरं फोडणीसाठी आणि हळद वगैरे. आणि हा ग्रीन चिली सॉस मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. ग्रीन चिली सॉस आणि कढई ठेवलेली आहे बारीक गॅसवरती. आता मी फोडणी देते. त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तर चला आता मी फोडणी देते त्याला. तर तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस कशी आहे ती. तर सर्वप्रथम पहिला मी थोडंसं जिरं टाकते फोडणीसाठी. थोडीशी राई टाकते. राई तडतडलेली आहे. थोडंसं हिंग पण टाकते. आणि आता मी हे आले आणि लसणाचं वाटण आणि कढीपत्ता तो टाकून घेते. त्याच्यामध्ये मी पाताचा कांदा जो आहे तो टाकते. मिक्स करून घेते. याच्यामध्येच मी पनीर पण फ्राय करून घेणार आहे. आता हे पनीर टाकते मी त्याच्यामध्ये. हे पण मी फ्राय करून घेते. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते. हे सगळं जे मी मोमोजमध्ये घालणार ते बॅटर म्हणजे ती भाजी बनवणार ते सगळं मी एकदम पाणी न टाकता शिजवणार आहे. त्याच्यामध्ये मी आता कोबी टाकते. कोबी पण मी मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मी आता गाजर टाकते. बघा थोडा आता गाजर टाकते. आणि शिजण्यासाठी मीठ टाकते. थोडं परतून घेते. मग मी मसाले घालणार आहे त्याच्यामध्ये. आता मी पूर्ण हे सगळं मिक्स करून घेते. छानसं असं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालते. सर्वप्रथम पहिला मी मिरची पावडर टाकते चवीनुसार. हा छोटा 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. नंतर थोडीशी मी हळद टाकते. थोडीशी हळद टाकते. मिक्स करून घेते.
आता मी त्या भाजीमध्ये ग्रीन चिली सॉस आहे तो टाकते. 1 चमचा बघा, हा एवढाच 1 चमचा मी घेतलेला आहे. तो पण मी टाकते त्याच्यामध्ये तिखटपणासाठी. मी 1 चमचा टाकते. तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही टाका. आता मी तो चिली सॉस ग्रीन चिली सॉस मिक्स करून घेते. आणि ही भाजी मी थोडी आता अशी झाकण ठेवून शिजवून घेते. एक 7-8 मिनटं मी पूर्ण शिजवते ही भाजी. टाकता शिजवणार आहे आता ती. शिजवून घेते झाकण ठेवून. 7 ते 8 मिनटं मी आता ही शिजवते. अशीच मंद आचेवर शिजवून घेते छान अशी. चला बघूया आता आपण. आपलं बॅटर छान झालेलं आहे बघा. आता मी गॅस बंद करते. व्यवस्थित झालेलं आहे बघा. पाणी न टाकता एकदम घट्ट आणि चांगलं कसं मस्त झालेलं आहे बघा. आता आपण मोमोज बनवूया. कसे बनवायचे ते दाखवते. आपण आता छोटे छोटे गोळे बनवूया ह्याचे. आणि त्याच्यामध्ये आपण ते बनवलेले जे सारण आहे ते त्याच्यात भरून आपण आपला जसं हवं तसं आपण मोमोज बनवूया. हे बघा छोटे छोटे आपण गोळे बनवूयाचे. साधारण एवढ्या साईजचे तरी बनवायला पाहिजे. हे बघा आणि पातळ हे लाटायचे. चपातीसार लाटतात तसे. जेवढी पातळ तेवढी चांगले होणार ते. तर पातळ लाटून घ्यायचे. तर तुम्हाला मी पटापट दाखवते. मैत्रिणींनो, जर तुम्हाला आवडले तर तुम्ही पण बनवा. मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक मला चांगली कमेंट पण करा. तर आता मी हे लाटून पण घेते. हे बघा असे जशी तुम्हाला साईज हवी तसे तुम्ही पातळ असे लाटून घ्या. आणि त्याच्यामध्ये मी आता सारण भरते. जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण सारण भरायचं त्याच्यामध्ये. आणि एका साईडने असे आपण जशी मोदकला करतो तसं एका साईडने करत 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 छोट्या छोट्या अशा घड्या करत करत असं मोमोज करून असे जास्तीचं पीठ असलं तर ते काढून ठेवायचं. आणि बघा मी हे असे बनवलेले आहेत. करंजीसारखे सुद्धा बनवता येतील. हे बघा मी असे बनवलेले आहेत. असे मी सगळे बनवून घेते. तर दुसरा पण बनवते. चला तर मी आता हे एवढे असे बनवून घेतलेले आहेत. आता हे मी वाफवून घेते. ते पण दाखवते तुम्हाला. वाफवून घेते हे आता. गॅसवरती मी आता पाणी ठेवते. हे बघा इथे. आणि गॅस पेटवते. आणि ही जाळी आहे. त्या जाळीला मी केळीचं पान घालते. हे बघा हे केळीचं पान घालते म्हणजे ते मोमोज चिकटणार नाही केळीच्या पानामुळे. तर याच्यामध्ये मी आता ते 10 ते 12 मिनटं उकडून घेते. सगळे ठेवून देते मी त्याच्यामध्ये एक एक करून असे. अशा प्रकारे हे मोमोज मी माझ्या पद्धतीने केलेले आहेत.
तुम्ही करंजीसारखे सुद्धा करू शकता. मी असेच केलेले आहेत लाडू, साधारण लाडूसारखे. तर तुम्ही पण करा. आता हे मी 8 ते 10 मिनटं मस्तपैकी शिजवून घेते. त्याच्यावर हे झाकण ठेवते आणि हे मी आता जरा फास्ट गॅस ठेवते. थोडी त्याला उकळी आली ना तर मग मंद थोड्या बारीक गॅसवरती मी 15 मिनटं फास्ट गॅसवर शिजवते आणि 5 मिनटं स्लो गॅसवर शिजवते. 20 मिनटात ते आपले मोमोज तयार होतील. तर चला आता मी हे उकळून घेते. चला तर आता आपण मोमोज बघूया आपले कसे झाले ते. झाकण काढूया. छान त्याला वाफ आलेली आहे, वाफळलेले आहेत बघा. थोडेसे पिवळसर पण झालेले आहेत कारण त्या मधल्या बॅटरमुळे ते पिवळसर झालेले आहेत थोडेसे. तर माझ्या पद्धतीने मी मैत्रिणीनं असे मोमोज बनवलेले आहेत. मुलांना खूप आवडतात. दुकानातून आणि बाहेरचे खाण्यापेक्षा आपण घरात बनवलेले हे चांगले मोमोज असतात. आपल्या घरात बनवल्याने आपण जे पाहिजे ते टाकू शकतो भाजी. त्याच्यामध्ये जी मुलं नाही खात नाही ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणून आपण घरीच बनवलेले चांगले मोमोज मुलांना द्या तुम्ही बनवून मैत्रिणीनो. माझे मोमोज मी कसे बनवले ते तुम्हाला आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथेच माझा मी व्हिडिओ थांबवते. तर चला बाय, धन्यवाद.